आहे इथेच आहे. जेजुरीवरून निघालोय आणि हा जो समोरचा रस्ता दिसतोय ना तोच जेजुरी गडाच्या पायथ्याशी जातो. सो आता इथून निघतोय आपण आणि जातोय मोरगावला मोरेश्वरचे दर्शन घ्यायला. कंटिन्यू कालपासून आहे ना 200-250 किलोमीटर 250 किलोमीटर हे झालंय ट्रॅव्हलिंग झालंय आणि आता परत हे 17 किलोमीटर आहे. आता तिथे दर्शन घेऊया, नाश्ता वगैरे करूया, पाणी वगैरे सर्व तिथेच. मग तिथून पुढे बघूया कुठे जायचं. कारण सध्या प्लॅन केलेले तर जेवढे प्लॅन केलेले त्या हिसाबाने तर तेवढे सर्व देवळं होत आली आहेत. मोरगाव हा लास्ट होता माझा, पण आता खूप लोक बोलत आहेत, सजेस्ट करत आहेत की आजूबाजूला अजून आहेत तर तिथे पण जाऊन यात. जर तिथे वेळ भेटला तर नक्की तिथे पण बघायचं आहे कसं जमतंय ते. हे बघ 18 किलोमीटर. बारामती 51 किलोमीटर. अरे जैनचं गाव आहे इथे. हा सकाळची वेळ आहे ना, सध्या थंड आहे. हाँ ठीक है. सॉरी सॉरी. थंड पाणी भरून मिळेल, पण कशात भरून घ्यायचा? बॉटल तर सर्व हॉटेलवरतीच टाकलेत. बॉटल हॉटेलवरतीच विसरलोय. ऊन कडक लागतंय यार. आणि आहे ना इथे बोरिंगचं पाणी आहे ना तर अंग एकदम सफेद सफेद झालंय. वरून थंडी आहे तर ओढबीट सर्व फुटले एका दिवसात. ही हालत आहे. पेट्रोल पंप दिसला तर सांगा मला. पेट्रोल पंप 2 काड्यावरती आलाय. सॉरी, आपला पेट्रोल आहे बाईकचा संपत आलाय. आणि आपण जेव्हा निघत होतो तेव्हा पण फ्यूल अप नव्हता केला. आपण जे महिन्याचा एकदा फ्यूल अप करतो तेवढंच फ्यूल होतं. सो आता परत फ्यूल अप करावं लागेल, कारण तिथून पुढे कुठे जायचं आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. माझा सरळ प्लॅन असतो कधी पण आहे ना, बाईक घ्या आणि निघा. कारण प्लॅन करत बसलात ना तर कधी आयुष्यात निघणार नाही. अरे मग हे, अरे मग ते. आणि येत ना 17 लोकांच्या जर गोष्टी ऐकल्यात ना तर 17 तुम्हाला प्रश्न पडणार. त्याच्यापेक्षा निघा, बाहेर जा. बाहेर गेल्यावरती सर्व ॲडजस्ट करा की कसं काय करायचं आहे. कारण राहण्याचं खाण्याचं तर होऊन जातं, हॉटेल्स वगैरे असतातच. फक्त आपली बाईक काढा आणि निघून जा.
अरे यार, काय करू? फिरवू का इथून? फिरवा. मागे बघायला पाहिजे. फ्यूल अप करून घेऊया, कारण पुढे कुठे भेटेल माहीत नाही. हे 2 गाड्या आहेत तर रिस्क नाही. काय करते? कशाला कशाला ब्रेक मारताय? सरकली ती. कशाला? तो काही येणार नव्हता अंगावरती. मला काय माहित होतं. चिडायला होतं ना म्हणून राग येतो मला. गाडीत चिड मारते समजतंय ना. अरे धूळ आहे ते. हे तू पुढे अंगावरती येणार होता. फुल करा ना. एवढ्या खाली जाळीपर्यंत भरा. थांब, नंतर उचल. नंतर कर. बस 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 करा. सांडता नाही तर ते. हे बघ, 886. तेव्हा त्याचा पण हे झालं, स्किड झालं. अरे हे ह्याच्यावरती जरा जरी ब्रेक मारला ना तरी हे होते, स्किड होते. मी काय मुद्दाम नाही केलं. नाही, मी एवढा जोरात नाही मारला. मला असं वाटलं आता मी येलो धडपडलो. अरे एवढा जोरात नव्हताच मारला मी. जरासा आपण नॉर्मल मारतो ना तोच मारला. गाडी सार सुर 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 रागासारखी झाली. फायनली फ्यूल अप केलंय. आता आपण बिंदास जाऊ शकतो कुठे पण. राऊंड फिगर करू काय विचारत होता. बोलला सांडतंय. राऊंड फिगर केलंस तर. हायवे मधून आतमध्ये आलोय. कुठे आहे मंदिर? कुठे आहे मंदिर? मंदिर हे बघ, मंदिराकडे जायला. हेच आहे ना? तेच आहे ना? मंदिराच्या इथे असेल ना पार्किंग. अरे हेच मंदिर आहे ना, पण पुढे दाखवत आहे काय? असं दाखवतंय मंदिराच्या इथे. हे बघ, मंदिराकडे जायला. समोरून आहे. कुठून? इथून? सगळे असं का करतात? मला असं केलं रे. हा, मला पण नाही आवडत. इथे पार्किंग आहे का? आहे ना पार्किंग. आतमध्ये आहे ना पार्किंग? हे मंदिरात. हे काय मंदिर? ते बघ, ते मंदिर. ते बघ. गोंधळी न्यूज बंद आहे, तिथेच लावायला पाहिजे.